गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असताना वरुण राजानं विश्रांती दिल्यामुळे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी श्रावणाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची दर्शनासाठी अलोट गर्दी या ठिकाणी दिसून आली आहे आणि त्याचा आढावा घेतलाय न्यूज वर्ल्ड मराठीच्या वृत्तवाहिनीचे संपादक प्रकाश तुर्वे यांनी या ठिकाणचा आढावा घेण्यात आलाय। खरं तर 2 दिवसापासून त्र्यंबकेश्वर असेल नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस हा मुसळधार पाऊस सुरू होता। आज कुठेतरी वरुण राजांनी विश्रांती घेतल्यामुळे आज श्रावणाचा पहिला दिवस आहे। 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आता आपण बघू शकतो। या दृश्याच्या माध्यमातून भाविक आता या ठिकाणी दर्शन घेताना आपल्याला दिसून येत आहे। खरं तर आतमध्ये मोठ्या प्रमाणात देखील गर्दी आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील होमगार्ड देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी पोलिसांचा देखील मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे आणि जे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट कार्यालय यांच्याकडून देखील संपूर्ण भाविकांची काळजी देखील घेण्यात आलेली आहे। न्यूज वर्ल्ड मराठीसाठी प्रकाश जुर्वे, नाशिक।